फिर्यादी यांची मुलीला नजर लागल्यामुळे तिचं लग्न होत नाही असं कारण सांगून बंधुबाबांनी त्यांना यावर विधी पार पाडावं लागतील असं सांगून त्यांच्याकडून प्रथम 2000 रुपये दक्षिणा घेतली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी येऊन त्याने त्यांना सोन्याचं ब्रेसलेट 1 तोळ्या वजनाचं आणि एक चांदीचा शिक्का अशा 2 गोष्टी त्यांनी कपड्यामध्ये ठेवण्यास सांगितले आणि हे वस्तू 6 महिन्यानंतर उघडाव्या असं त्यांना बोलतापा देऊन तो निघून गेला. फिर्यादीला संशय आल्यानंतर त्यांनी ते वस्तू उघडून बघितली असतं त्यांचे सोन्याचं ब्रेसलेट आणि चांदीचा शिक्का अशा दोन्ही वस्तू त्या भामट्याने चोरून नेल्या होत्या. याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला होता आणि सदर प्रकरणी आम्ही 2 तपास पथक या ठिकाणी नेमलेले आणि गुन्हे प्रकटीकरण विभागाकडून आम्ही या प्रकरणी शोध घेतला. आरोपी दीपक विठ्ठल सावंत वय 62 वर्ष राहणार आंबिवली या तांत्रिक पुराव्यावरून आम्ही सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे. त्याची दिनांक 27 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी भेटलेली आहे. पुढील तपास चालू आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की अशा बंधुबाबांच्या बळी न पडता अशा अंधविश्वासावर बळी न पडता नागरिकांनी सतर्क राहावे आणि आपले आर्थिक नुकसान होणार नाही याची संबंधितांनी सर्वांनी काळजी घ्यावी. या आरोपीविरुद्ध भांगूरनगर पोलीस स्टेशन मुंबई व टिटवाळा पोलीस स्टेशन या ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे नोंद झालेले आहे आणि सदर आरोपीकडून अन्य महिलांची किंवा इतर व्यक्तींची काही फसवणूक झाल्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने तपास चालू आहे आणि अशा बंधू मांत्रिकाकडून व्यक्तीकडून काही फसगत झाली असेल तर आपण संबंधित पोलीस स्टेशनला याबाबतीत तक्रार करावी.